जय भवानी जय शिवाजी म्हणणं खूप सोपं आहे. स्टेटस ठेवणं सोपं आहे. पोस्ट टाकणं सोपं आहे. पण स्वतःला विचारायला धाडस आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वागण्यात आहेत का? शिवाजी महाराजांनी शब्दासाठी प्राण दिले आणि आपण शब्द पाळतो का? त्यांनी स्त्रियांचा सन्मान जपला आणि आपण त्यांनी स्वराज्यासाठी त्याग केला आणि आपण फक्त मोबाईलसाठी वेळ देतो. मग फक्त जयघोष करून काय उपयोग? जर त्यांच्या विचारांचा 1% तरी आपल्या आयुष्यात नसेल तर आपण त्यांचे खरे अनुयायी कसे? आपण भगवा मिरवतो, तलवारींचे फोटो टाकतो, मोठ्या मिरवणुका काढतो, पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलात का? आपल्या स्वभावात, आपल्या निर्णयात, आपल्या वागण्यात छत्रपती शिवाजी महाराज आहेत का? की आपण फक्त नावाचे भक्त आहोत आणि विचारांचे नाही? आज आपण सगळे अभिमानाने म्हणतो आम्ही शिवभक्त आहोत. आमच्या घरात महाराजांचा फोटो आहे, आमच्या मोबाईलवर त्यांचा वॉलपेपर आहे, आमच्या स्टेटसवर त्यांचा डायलॉग आहे. पण एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, फोटो लावणं सोपं आहे, विचारांना कृतीत उतरवणं कठीण आहे. आपण महाराजांना भिंतींवर ठेवतो पण मनात ठेवतो का? शाळेत आपण त्यांचा इतिहास वाचला. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी अफजल खानाचा पराभव केला. आपण हे सगळं पाठ केलं, परीक्षा दिली, गुण मिळवले, पण परीक्षा संपली आणि इतिहासही संपला. प्रश्न असा आहे की त्यांच्या आयुष्यातील धडे आपण आपल्या आयुष्यात उतरवले का? महाराजांनी लहान वयात स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. आजच्या काळात लहान मुलं काय स्वप्न पाहतात? मोठं घर, मोठी गाडी, प्रसिद्धी, फॉलोअर्स. पण स्वप्नात समाजासाठी काहीतरी आहे का? महाराजांनी स्वतःसाठी राज्य नाही मागितलं, त्यांनी स्वराज्य मागितलं. स्व म्हणजे स्वतःचं नव्हे तर स्वतःच्या लोकांचं. आज आपण किती वेळा आपल्या लोकांसाठी उभं राहतो? महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्त्री सन्मान. शत्रूंच्या घरातील स्त्रियांचाही त्यांनी मान राखला. आज आपण समाजात पाहतो, एखादी मुलगी अडचणीत असली की आपण व्हिडिओ काढतो, कमेंट करतो, ट्रोल करतो आणि मग त्याच दिवशी स्टेटस टाकतो जय भवानी. हा विरोधाभास नाही का? महाराजांनी धर्माचा कधीही गैरवापर केला नाही. त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे, सर्व जातींचे लोक होते. ते म्हणाले राज्य हे प्रजेचं असतं, एका धर्माचं नाही. आज आपण धर्माच्या नावावर द्वेष पसरवतो, सोशल मीडियावर भांडतो. मग आपण कसं म्हणायचं की आम्ही शिवरायांचे आहोत? आपण म्हणतो आम्ही मावळे आहोत, पण मावळा म्हणजे काय? मावळा म्हणजे निष्ठा, मावळा म्हणजे धैर्य, मावळा म्हणजे स्वार्थ बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देणं. आज आपण छोट्या फायद्यासाठी मैत्री तोडतो, खोटं बोलतो, फसवतो. मग आपण कसं म्हणू शकतो की आम्ही महाराजांचे मावळे आहोत? महाराजांनी संकट पाहिली, त्यांना विश्वासघात सहन करावा लागला, त्यांना कैद भोगावी लागली, पण त्यांनी हार मानली नाही. आज आपल्याला थोडं अपयश आलं की आपण खचतो, म्हणतो माझं नशीबच खराब आहे. पण महाराजांनी मात्र नशीब बदललं होतं. त्यांनी परिस्थितीला कधीही दोष दिला नाही, त्यांनी उलट परिस्थिती बदलली. आज आपण शिवजयंतीला मोठे बॅनर लावतो, डीजे लावतो, नाचतो, घोषणाबाजी करतो, पण दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावर कचरा टाकतो, ट्रॅफिक नियम तोडतो, शिस्त पाळत नाही. स्वराज्य म्हणजे शिस्त, स्वराज्य म्हणजे जबाबदारी. आपण जबाबदार आहोत का? महाराजांनी किल्ले जिंकले, पण त्यांनी आधी लोकांची मनं जिंकली. आज आपण घरात आईवडिलांशी कसं बोलतो? शिक्षकांचा आदर करतो का की त्यांना उलटून बोलतो? ज्येष्ठांचा सन्मान करतो का? जर महाराज आज आपल्या घरी आले तर त्यांना आपला अभिमान वाटेल का? असं वागणं आपलं आहे का? शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार नाही, ते संयम आहेत, ते बुद्धी आहेत. त्यांनी प्रत्येक युद्ध ताकदीने नाही तर बुद्धीने जिंकलं. आज आपण रागात निर्णय घेतो, कमेंटमध्ये शिवी देतो, पोस्टमध्ये अपमान करतो. हा शिवरायांचा मार्ग आहे का?
आपण म्हणतो एकच राजा शिवाजी राजा, पण राजा म्हणजे काय? राजा म्हणजे जबाबदारी, राजा म्हणजे प्रजेचा विचार, राजा म्हणजे न्याय. आपण आपल्या आयुष्यात न्याय पाळतो का, की फक्त स्वतःचा फायदा बघतो? महाराजांनी प्रजेला कुटुंब मानलं. आज आपण शेजाऱ्यांशी बोलत नाही. समाजात कोणाला अडचण आली तर आपण म्हणतो मला काय करायचं, पण महाराज असते तर त्यांनी मला काय म्हटलं असतं का? आज गरज आहे घोषणांची नाही तर कृतीची, गरज आहे फोटोची नाही तर तत्वांची, गरज आहे मोठ्या मिरवणुकीची नाही तर मोठ्या मनाची. शिवाजी महाराज पुस्तकात आहेत हो, पण पुस्तक बंद केल्यावर ते आपल्या वागण्यात दिसायला हवे. ते आपल्या वागण्यात दिसतात का? आपण खोटं बोलतो तेव्हा महाराज आपल्या वागण्यात असतात का? आपण अन्याय पाहून शांत बसतो तेव्हा महाराज आपल्या वागण्यात असतात का? आपण स्त्रीचा अपमान करतो तेव्हा महाराज आपल्या वागण्यात असतात का? जर उत्तर नाही असेल तर आपण स्वतःला शिवभक्त म्हणायचा अधिकार आहे का? महाराजांनी स्वाभिमान शिकवला, पण स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं आणि दुसऱ्याचा मान राखणं. आज आपण स्वाभिमानाच्या नावाखाली इतरांचा अपमान करतो. हा शिवरायांचा मार्ग नाही. आज आपण जयंतीला मोठा उत्सव करतो, पण त्यांच्या विचारांची जयंती आपल्या मनात साजरी करतो का? आपण त्यांच्या नावाने स्टेटस ठेवतो, पण त्यांच्या नावाने एखादं चांगलं काम करतो का? आज समाजाला तलवारीची गरज नाही, विचारांची गरज आहे. आज समाजाला घोषणा नाही तर आचरण हवं आहे. आज समाजाला नाव नाही, नीती हवी आहे. जर आपण खरोखरच म्हणत असू की आम्ही शिवरायांचे आहोत, तर आपल्या आयुष्यात बदल घडवूया. आई वडिलांचा सन्मान करूया, स्त्रीचा आदर करूया, धर्माचा आदर करूया, प्रामाणिकपणा ठेवूया, शिस्त पाळूया, अन्यायाविरुद्ध उभं राहूया. त्या दिवशी आपण अभिमानाने म्हणू शकू, त्या दिवशी आपण अभिमानाने म्हणू शकू, शिवाजी महाराज फक्त पुस्तकात नाही. शिवाजी महाराज फक्त पुस्तकात नाही, ते आपल्या वागण्यात आहेत, आपल्या शब्दात आहेत, आपल्या कृतीत आहेत आणि आपल्या रक्तात आहेत. नाहीतर कितीही जय जयकार केला, कितीही बॅनर लावले, कितीही पोस्ट टाकला, तरी महाराज पुस्तकातच राहतील, आपल्या आयुष्यात कधीच येणार नाहीत. निर्णय आज तुमच्या हातात आहे. जय जयकार करायचा की आचरण बदलायचं, नाव घ्यायचं की विचार करायचे. जर खरंच तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शिवरायांचे आहात, तर आजपासून सिद्ध करा, स्वतःपासून सुरुवात करा, कारण स्वराज्याची सुरुवात स्वतःपासून होते. शिवाजी महाराजांचा जय जयकार करा आणि त्याचबरोबर त्यांचे विचार आपल्या वागण्यात ठेवा. जर आजचा हा प्रश्न तुमच्या मनाला भिडला असेल, जर या भाषणाने तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडलं असेल, तर हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तो मनात ठेवा आणि आचरणात आणा. शिवाजी महाराजांचा जय जयकार करणं सोपं आहे, पण त्यांच्या विचारांवर चालणं हीच खरी शिवभक्ती आहे. जर तुम्हाला असेच विचार करायला लावणारे, अंगावर काटा आणणारे, आत्मपरीक्षण घडवणारे व्हिडिओ आवडत असतील, तर आत्ताच आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी फक्त नावाने नाही तर विचाराने शिवभक्त आहे, विचाराने शिवभक्त आहे. कमेंट करून नक्की सांगा, कारण बदल समाजात घडवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.